ಇವತ್ತು ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಜನ್ಮ ದಿವಸದ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ರಾತ್ರಿ ಮುಂಜಾನೆ ತನ ಎಲ್ಲರೂ ಬರೀ ಗಂಡ್ಮಕ್ಳು ಬರಬೇಕು, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ತಳಗಿರ್ತಾರೆ. ಇವತ್ತೆಲ್ಲರೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. ನಾಳೆಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳದು ಪೂರಾ ದಿವಸ ಹೆಣ್ಮಕ್ಳದ್ದು ಇರ್ತೈತಿ. ಇದು ಹರ್ ವರ್ಷ ನಮ್ಮ ಖಾನ್ದಾನವರು ಬಂದು ಅವರೇ ಚಾವಿ ಉಸ್ತಾರೆ, ಉಚ್ಚಿ ಎಲ್ಲ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅವರು ತಾವಿಲ್ದಾರ ಇನಾಮದಾರ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಎಲ್ಲ ಕಡೆಯಿಂದ ಬರ್ತಾರೆ. ನಾಳೆಗೆ ಮುಂಜಾನೆ ಪೈಗಂಬರ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸದ ನಾಳೆಗೆ ಮುಂಜಾನೆ ಹಾಸಿಂ ಪೀರ್ ದರ್ಗಾಲಿಂದ ಗೋಲ್ ಗುಮ್ಮಟ್, ಹಕೀಮ್ ಚೌಕ್, ಹಂಗಾಗಿ ಜುಮಾ ಮಸೀದ್, ಬಡಿ ಕಮಾನ, ತಾವ್ಲಾ ಚೌಕ್, ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್, ಹೀಗಾಗಿ ಮುಂಜಾನೆ 10ರಿಂದ 3:30 ತನಕ ದರ್ಬಾರ್ ಗ್ರೌಂಡ್ದೊಳಗೆ ಇದು ಬಯಾನ್ ಅದ, ಉರುಸ್ದು ಬಯಾನ್ ಇರ್ತದೆ. अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व सहाबी अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मैं मौलाना मोहम्मद यूसुफ कादरी, ख़तीब इमाम हवेली गली मस्जिद, बिरादरान इस्लाम, अजीज़ान मिल्लत इस्लामिया, आपको ये जानकर बड़ी मसर्रत और बड़ी खुशी होगी कि आज हम जिस जगह पे खड़े हैं, ये इस जगह पर सरकार मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम का मुबारक शरीफ है। और अभी कुछ देर पहले आली जनाब इज़्ज़त माब अलहाज सैयद महबूब कादरी मुशरिफ साहब के हाथों से जो है चाबी खोली गई है। सारी रात जो है इंशाअल्लाह ताला लोग आते रहेंगे, फाता पढ़ते रहेंगे, ज़ियारत करते रहेंगे। इस वक्त संदल माली चली है, लिहाजा अब मगरिब से लेकर सुबह फजर तक ये सिलसिला इंशाअल्लाह ताला जारी और सारी रहेगा। और फजर की नमाज़ पढ़ने के बाद जो है फिर उस कमरे के अंदर चाबी डाल दी जाती है, यानी ताला डाल दिया जाता है और फिर 1 साल के बाद वो जो है ताली खोली जाती है। और कल जो है ख़वातीन के लिए जो है सिर्फ़ अंदर का गिरोन जो है वो खुला रहेगा। कल मर्दों को आने की ममानियत होगी, सिर्फ़ औरतें जो हैं वो तशरीफ़ लाएंगी। तो मैं एक जुमला अर्ज़ करके अपनी बात ख़त्म कर दूँ अल मुख्तसर में कि ये जो मुबारक शरीफ है, अल्लाह तबारक व ताला के फ़ज़ल व करम से, अल्लाह की रहमत से अल्लाह तबारक व ताला ने यह अता फ़रमाया। तो यहाँ पर खाली बीजापुर के लोग नहीं बल्कि मुल्क के कोने कोने से यहाँ पर लोग ज़ियारत को आते हैं। बम्बई से आते हैं, जो है कर्नाटक के लोग आते हैं, यूपी से लोग आते हैं, राजस्थान से लोग आते हैं, बल्कि मैं गिनाने जाऊँ तो काफ़ी वक्त दरकार होगा। लिहाजा जो है मुबारक की ज़ियारत का सिलसिला इस वक्त जारी और सारी है।
है और मुबारक की ज़ियारत इस वक्त अंदर जो है कमरे के अंदर चल रही है। संदल शरीफ हो रहा है। आली जनाब अलहाज सैयद महबूब कादरी मुशर्रिफ साहब के हाथों संदल माली का एहतमाम हो चुका है। लिहाजा अब जो है अवामुन्नास की ज़ियारत के लिए खोल दिया गया है। अवामुन्नास कतार में खड़ी है, आप देख सकते हैं। और ये लाइन जो है अब से लेकर यानी मगरिब की नमाज से लेकर के जो है सुबह फजर तक इंशाअल्लाह ताला इसी तरीके से ये लोग लाइन में खड़े रहेंगे, ज़ियारत करते रहेंगे, जाते रहेंगे। और फिर बाद नमाज इशा यानी 10 बजे से यहाँ पर मिलाद शरीफ शुरू होता है। ಈದ್ ಮಿಲಾದುನ್ನಬಿ ಶುಭಾಶಯಗಳು। ಇವತ್ತಿನ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನಂದ್ರೆ ಹುಜೂರ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸ ಇವತ್ತು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟಿದ ದಿವಸವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇದೇ ಥರ ಬಿಜಾಪುರನಲ್ಲಿ ಕೂಡ ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಈಗ ಇದು 311 ವರ್ಷದಿಂದ ಮುಷರಿಫ್ ವಂಶಜರು ಮಾಡುತ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮುತೋಲಿದ್ದಾರೆ, ತಾಬೀಲ್ದಾರ್ ಇದ್ದಾರೆ, ಇವರೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ। ಮತ್ತು ಈ ಇಬ್ರಾಹಿಂ ಆದಿಲ್ ಶಾ ಇದ್ದಾಗ 1005 ಹಿಜ್ರಿಯಲ್ಲಿ ಮುವೆ ಮುಬಾರಕ್ ಅಂದರೆ ಕೇಶ ವಿಜಾಪುರದ ಶಾಂತಿಯ ಸಲುವಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡರು। ಇದನ್ನು ಮೊದಲು ಗಗನ ಮೇಲ್ದಲ್ಲಿತ್ತು, ಈಗ ಆ ಗಗನ ಮೇಲ್ಗೆ ಆಕಸ್ಮಿಕವಾಗಿ ಆವಾಗ ಖಜಾನೆ ಇತ್ತು, ಆವಾಗ ಬೆಂಕಿ ಹತ್ತಿದ ಕೂಡಲೇ ನಮ್ಮ ವಂಶಜರು ಅಲ್ಲಿಂದ ತಂದು ಆಸಾರ್ ಮಹಲ್ದಲ್ಲಿ ಇಟ್ಟಾರ। ಆವಾಗಿಂದ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮುಷರಿಫ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮತ್ತು ತಾವೀಲಾರ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಮುತೋಲಿ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕುಟುಂಬದವರು ಈ ಗಂಧವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ। ಬಿಜಾಪುರ ಜನ ಬರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಬೇರೆ ಬೇರೆ ಡಿಸ್ಟಿಕ್ಲಿಂದ ಬರ್ತಾರೆ, ಇವರು ಇವತ್ತು ಬಂದು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಾನು आसार
बड़े आसार शरीफ हैं। यहाँ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मुँह मुबारक है, जो कि बादशाह के टाइम पेटी के अंदर था, और जब बड़े बड़े बुज़ुर्गां हाशिम पीर रहमतुल्लाह अलैह, हज़रत मुर्तज़ा क़ादरी रहमतुल्लाह अलैह जब आते थे, दुरूद शरीफ पढ़ते थे, तो वो अपने आप बाहर आता था। उसमें कोई सुराख नहीं था, वो जिस चीज़ में वो रखा हुआ था, और वो अपने आप बाहर आता था। और एक दफ़ा बादशाह जो था आदिल शाह, वो बाशरा नहीं था, शरीयत की पाबंदी नहीं करता था, तो उसको लोगों ने कहा कि तुमको इजाज़त नहीं है। बेशरा लोगों को इजाज़त नहीं थी उस महफ़िल में, तो उसने छुप गया। बाद में जब आया तो वो मुँह मुबारक आसमान में चला गया, तो सब रोने लगे। हाशिम पीर रहमतुल्लाह अलैह मौजूद थे, मुर्तज़ा क़ादरी रहमतुल्लाह अलैह मौजूद थे उस महफ़िल में, तो वो सब रोने लगे, अल्लाह से तौबा तल्ला किया, तो वापस आया आसमान से वो मुँह मुबारक, और फिर उस शीशी में चला गया। उस वाक़े के बाद से किसी में हिम्मत नहीं हुई कि उसको लेकर के दुरूद शरीफ पढ़े और उसको नमूदार करे। तब से वो पेटी के अंदर ही रखा गया, और वो वही ओरिजिनल मुँह मुबारक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का है, जिसकी करामतें बेशुमार है। और फिर 3 दिन और हफ्ते भर तक खुशबू से पूरा बीजापुर महकता रहा, जब वो बाहर आके वापस अंदर गया। हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कि खुलासा मौजूदात हैं, उनकी ये करामत है, उनके मुँह मुबारक की करामत है, जो कि हम खुश नसीब हैं कि हम लोगों को यहाँ पर उसको देखने का, उसकी ज़ियारत का शरफ़ हासिल हुआ। और बीजापुर से ही एक सैयद साहब के पास था मुँह मुबारक, जो कि हज़रत बल में मौजूद है, वो भी यहाँ से ले गए थे, उसको टेस्ट किया, वो आग में जलेगा नहीं। और ये सब बादशाह शाहजहाँ और उसका जहांगीर का वक्त था वो। ಇವತ್ತು ದಿವಸ ನಮ್ಮ ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂದು ಮಿಲಾದ ಪ್ರಯುಕ್ತ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಆಸಾರ್ ಮಹಲ್, ಇಲ್ಲಿ ಆದಿಲ್ ಶಾಹಿ ಹುಕ್ಮರಾನ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಅರಬ್ ದೇಶದಿಂದ ಮುಯ್ ಮುಬಾರಕ್ ತಂದು ಇಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿದ್ದು ಒಂದು ಐತ್ಯ ಇದೆ. ಇಲ್ಲಿಂದ ಕಾಶ್ಮೀರ್ಗೆ ಹಜರತ್ ಬಲ್ ದರ್ಗಾಗೆ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿದ್ದು ಇದು ಬಿಜಾಪುರ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೆ ಆವಾಗ ಆ ಕಾಲದಿಂದಲೇ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಕುಟುಂಬದವರು, ಮುಷ್ರೀಫ್, ಮುತೊಲ್ಲಿ 3 ಕುಟುಂಬದವರು ಕೂಡ ಇದು ಸಂದಲ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಚರಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಬಿಜಾಪುರ ಜನರಿಗೆ ಒಂದು ಇದು ಸೌಭಾಗ್ಯ, ಯಾಕಂದರೆ ಇದು ಹಜರತ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ದು ಎಲ್ಲ ಜಗತ್ತವರು ಅವ್ರಿಗೆ ಫಾಲೋಅಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಸೌಭಾಗ್ಯವನ್ನು ಬಿಜಾಪುರ ಜನರಿಗೆ ಇದು ಸಿಕ್ಕಿದ್ದು ಒಂದು ಸೌಭಾಗ್ಯ. ಯಾಕಂದರೆ ಇಂಥವು ಇದು ಒರಿಜಿನಲ್ ಅವ್ರದ್ದೇ ಮುಯ್ ಮುಬಾರಕ್ ಇದೆ ಅಂತ ಆ ಕಾಲ್ನಲ್ಲಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಅದು ಸಂದೂಕ್ನಲ್ಲಿ ಸೀಸ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದೇ ದಿವಸ ಇದು ತೆಗಿತಾರೆ. ಸಾಯಂಕಾಲ 6 ಗಂಟೆಯಿಂದ ಮುಂಜಾನೆ 5 ಗಂಟೆವರೆಗೆ ಇದು ದರ್ಶನದ ಅವಕಾಶ ಇರುತ್ತದೆ. ಇದು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಹಿಂದೂ ಬಾಂಧವರು, ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಇಲ್ಲಿ ಬಂದು ದರ್ಶನ ಪಡಬೇಕಂತೂ ನಾನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ.